अमोल मिटकरींचं असं झालं आहे, त्यांना एकतर अजित पवार साहेबांमुळे मिळालेली विधान परिषद आहे, त्यामुळे कोणी काय बोललं तरी त्यांना उत्तर द्यायचंच आहे. मला असं वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अमोल मिटकर यांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्ही ज्या काय भूमिका घेतल्या त्या लोकांसमोर घेतल्या, खुलेआम घेतल्या, त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही. जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली आणि लोकांसमोर घेतली. आम्हाला कधी मास्क लावून रात्री अपरात्री चेहरे लपवून आम्हाला कुठे फिरावं लागलं नाही, जे त्यांच्या नेत्यांना फिरावं लागतं. त्यामुळे त्यांनी पहिले त्यांच्या नेत्यांची काळजी करावी, ज्यांना तोंड लपवून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. त्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. जेव्हा पूर परिस्थितीचा आढावा घेत होते त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांच्यावरती टीका केली होती. एकंदरीत त्यांना जे महायुतीला जे ते पाठिंबा जो आहे तो तुम्ही लोकसभेमध्ये दिला होता आणि आता ते टीका करताय. नाही, त्याचा काय संबंध? म्हणजे चुकीचं झालं तर चुकीचं बोलायचं नाही का? एखादी चूक घडली तर बोलायचं नाही चुकीचं आहे म्हणून. ज्या वेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता. आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का? आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत. याच्या आधी भाजपबद्दल किती बोलत होते, त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना. मग त्यावेळेला आठवतंय तुम्हाला शपथविधीच्या वेळेला चेहरा लपवलेला अमोल मिटकरींनी, आठवतोय ना? त्यामुळे अमोल मिटकरींसारख्यांनी बोलू नये. सर, मुंबईचा विषय जर आपण घेतला तर मग काल आदित्य ठाकरे यांनी देखील महापालिकेमधून दिलेल्या जाणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा विषय काढला. रस्त्यांवरती जे पडत आलेले खड्डे आहेत त्याचा देखील विषय काढला. हिशोब महापालिकेने द्यावा की कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले याचा त्यांनी याचा हिशोब मागितलेला आहे. नक्कीच हिशोब दिला पाहिजे महानगरपालिकेने. त्या भूमिकेचं समर्थन मी करतो आदित्य ठाकरेंच्या. पण ज्या वेळेला शिवसेना सत्तेत होती त्यावेळेला महापालिकेचे जर तुम्ही 10 वर्षाचे रोड टेंडरिंगचे कॉन्ट्रॅक्ट बघितले तर 5 कॉन्ट्रॅक्टरना नेहमी कामं दिली जायची. RK मदानी, जे कुमार, रेलकॉन आणि अजून 1-2 कॉन्ट्रॅक्टर होते मला असं वाटतं. ह्याच 5 कॉन्ट्रॅक्टरना रोडची कामं मिळायची. मग त्यावेळेला कार्टेल नव्हतं का? त्यावेळेला आदित्य ठाकरेंचं तोंड गप्प का होतं? ह्याचंही उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर टीका करताय ती योग्यच आहे की या पद्धतीचं कार्टेल झालंय, पण तुमच्या वेळेला पण कार्टेल होत होतं. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? जनतेने काय फरक केला पाहिजे तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या वेळेचे 5 कॉन्ट्रॅक्टर ज्यांना नेहमी कामं मिळायची ते सगळे चांगले होते, आत्ताचे सगळे वाईट आहेत. मला असं वाटतं हे सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते मुख्यमंत्री आल्यापासून रस्ते बनवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, परंतु दिलेली डेडलाईन जी आहे ती पाळलेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी. कारवाई झालीच पाहिजे ना. कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे, याच्यामध्ये दुमत नाही. पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात महानगरपालिकेत तेव्हा तुम्ही किती कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली याचाही हिशोब आदित्य ठाकरेंनी दिला पाहिजे. ते असं देखील म्हणतायत की महाविकास आघाडीचं जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही शिक्षा करू, आम्ही जेलमध्ये. अहो, तुमचं सरकार येईल, तुम्ही शिक्षा करू, जेलमध्ये टाकाल. त्याच्या आधीचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ज्यांना तुम्ही संरक्षण दिलं, मराठी करत सगळे मारवाडी कॉन्ट्रॅक्टर भरले महापालिकेत, त्याचं काय करायचं याचंही उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. आज तुम्ही विरोधी पक्षात त्या कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखवताय. तुम्ही सत्तेत होतात तेव्हा काय केलं ह्याचा एकदा पाडा वाचा जनतेसमोर की मी सत्तेत असताना ह्या कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळाली, कशी मिळाली, याचंही उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावं. 5च कॉन्ट्रॅक्टरना गेले 10 वर्ष काम मिळतंय महापालिकेत जेव्हा शिवसेना सत्तेत होती तेव्हा. मग त्याच 5 कॉन्ट्रॅक्टरना 10 वर्ष काम मिळाली याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी पहिले द्यावं. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आता दौरे वाढलेले आहेत. छोटी कामं घेऊन देखील आदित्य ठाकरे जे आहेत कामं करण्यासाठी वरळीमध्ये जात आहेत. आगामी विधानसभा आल्यामुळे कुठेतरी त्यांचे दौरे वाढलेत का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? दौरे वाढले ते तुम्ही मला सांगता, मला तर काय दिसले नाही दौरे वाढलेले. दुसरीकडे राजसाहेबांनी 225 ते 250 जागा मनसे महाराष्ट्रामध्ये लढेल विधानसभेला असं भाषणामध्ये बोलले होते. मुंबईमध्ये एकूण 36 विधानसभा आहे, त्याच्यापैकी 18 विधानसभेची उमेदवारांची यादी जी आहे ती सोशल मीडियावरची यादी आहे, ही अधिकृत पक्षाची यादी नाही. उरणमध्ये जो काही प्रकार घडला आहे त्याच्याकडे कसं पाहता? आरोपीला अटक करण्यात आली आहे. मला वाटतं राजसाहेबांनी याच्या संदर्भात सांगितलेलं की एवढा कडक कायदा पाहिजे. कालही ते त्यांच्या पत्रकार परिषदेवर की लोकांना भीती नाही वाटत आहे की आपण काही केलं तरी सुटून जाऊ. मला असं वाटतं ही भीती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत या घटना होणार आणि ती भीती बसवायचं काम
हे शासनाचं आहे आणि नेहमी राजसाहेब सांगतात की पोलिसांना मोकळीक द्या, त्यांच्यावर कुठला दबाव आणू देऊ नका. जर ते झालं तर मला असं वाटतं आरोपींना कठोरात कठोर जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार. लोक खात्याचं फेलियर हे सगळं हे ह्याच्या आधी पण घडलेल्या घटना आहे. म्हणजे एकाला दोष देणार अर्थ जोपर्यंत पॉलिटिकल इंटरफिरन्स या सगळ्या गोष्टीत होणं बंद होत नाही तोपर्यंत या घटना घडणार होता. मला वाटतं कायद्याचं काम सक्तीने केलं पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. अनेक ठिकाणी म्हणजे उरणची घटना झाली, संभाजीनगरची झाली, उलव्याची झाली, परंतु कोकणामध्ये एका ठिकाणी जे आहे ते परदेशी महिलेला जंगलामध्ये बांधून ठेवलं होतं, अशी एक घटना उघडकीस आलेली आहे. नाही, मला असं वाटतं या सगळ्याच घटनांबद्दल बोलतोय मी, काय एका पर्टिक्युलर घटनेबद्दल नाही बोलत आहे, सगळ्या घटनांबद्दल बोलतोय. कायद्याची भीती जोपर्यंत कठोरात कठोर शिक्षा झालेलं एक उदाहरण आपण सेट करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं ह्या गोष्टी होत राहणार. अमोल मिटकरींची जी राज ठाकरेंवरची टीका होते ती म्हणजे एक टायमिंग म्हणता येईल, टायमिंग आहे का याच्यामध्ये एकंदरीत मिटकरींचं बोलणं आहे एकंदरीत? कसलं टायमिंग? म्हणजे ज्याप्रमाणे यांची एकंदरीत क्रोनॉलॉजी बघितली तर मनसेवरची टीका सातत्यानं केली जाते अमोल मिटकरींकडून. नाही, मुळात असं आहे, मनसेवर टीका करण्याचं काम हे करतात, उभाटा करते सगळे करतात, कारण आमची एक भीती बसली आहे त्यांना. आता हे निवडणुकीत एवढ्या तयारीनिशी उतरतात तर आपलं काय होईल, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे या गोष्टी होतात. आता काय काय लोक तर बोलायचे आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही, आता रोज आमच्यावर बोलतात, मग आता का बोलतात आणि तेव्हा का बोलत नव्हते, ती भीती त्यांना बसलेली आहे. म्हणजे आता हे म्हणाले की आदित्य ठाकरे दौरे करतायत आणि छोट्या छोट्या समस्या घेतात. कुठले दौरे? जर एवढे दौरे केले असते तर रविवारी आपण बघितलं एवढे सगळे लोक समस्या घेऊन राजसाहेबांकडे आले नसते जर तुम्ही 4.5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. तुम्ही 4.5 वर्ष गायब होतात आणि आता इलेक्शन आल्यावर तुम्हाला सगळ्या लोकांची आठवण येते. आता जनता खूप सुज्ञ आहे आणि वरळीची तर आहेच आहे. वरळीत बदल अपेक्षित आहे, 100% बदल होईल. कारण केसरकर काल म्हटले की वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून येणार नाही. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार हा वरळीमध्ये 100% निवडून येईल अशी आम्हाला आशा आहे. ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मनसेला वरळीत मिळतोय मला असं वाटतं ते बरंच काही सांगून जातात. लोक राजपुत्रांना कंटाळलेली आहेत की जे फक्त निवडणुकीपुरते येतात आणि निवडणुकीनंतर गायब होतात. 2019ला वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता, ती मग कुठेतरी चूक झाली, कारण तुम्ही म्हणताय की 4.5 वर्ष. नाही, कसं असतं एखाद्या वेळेला आपण म्हणतो की एखादा माणूस चांगलं काम करेल, त्याला पक्षविरहित नजरेने बघितलं जातं की एखादा माणूस चांगलं काम पण त्याने अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर मला असं वाटतं तो बदल घडवावा पण लागतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.